चालू झाली कृपया सर्वांनी पिन ड्रॉप सायलेन्स मेंटेन करा प्लीज। जेव्हा या राज्य सरकारने आम्ही कर्ज माफी करू असं 6 महिन्यापूर्वी सांगितलं होतं, आम्ही त्या भूमिकेचं स्वागत केलं होतं। आम्ही वाट बघत होतो जिआरची। 2 जून 2026ला जेव्हा सरकारच्या माध्यमातून जीआर काढण्यात आला, त्या जीआरमध्ये अटी जेव्हा आम्ही वाचल्या तेव्हा अतिशय दुःख झालं, कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव या योजनेसाठी दिलं गेलं। या गोष्टीचा तर आम्हाला आनंद आहे आणि आम्ही सरकारचं अभिनंदन सुद्धा त्याबाबतीत केलं। पण एवढ्या महामानवाचं नाव जर तुम्ही देत असाल आणि त्यात 2-3 इतक्या घातक शेतकऱ्यांसाठी अडचणीच्या अटी तुम्ही ठेवत असाल तर हे योग्य नाही। त्या अटी कुठल्या तर 2019च्या बाबतीत ती अट होती आणि रेग्युलर असणारे शेतकरी त्यांना 25, 26, 26, 27 ही अट काढण्यात यावी असं आमचं मत होतं। आणि अजून एक मागणी आमची जी होती की पूर्वी 1 रुपयाला जे विमा आम्हाला पीक विमा शेतकऱ्याला मिळत होता तो परत एकदा या शासनाने तिथं आणावा। या बाबतीत आंदोलन आम्ही जेव्हा सुरू केलं, अन्नत्याग आंदोलन, त्याला शेतकऱ्यांकडनं मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। 3 दिवस आम्ही तिथं बसलो। वाढता प्रतिसाद बघता सरकारकडनं महाजन साहेबांना आमच्यापर्यंत पाठवण्यात आलं। महाजन साहेब आल्यानंतर महाजन साहेबांनी स्वतः मीडियासमोर मुख्यमंत्री साहेबांची चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर त्यांचं म्हणजे सरकारचं मत आलं की तुम्ही हे वाढवू नका, आपण एकत्रित बसू, अधिवेशनाच्या आधी बसू आणि याच्यावर काहीतरी चांगला मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। आणि त्यावेळेस आम्ही इतरही शेतकरी नेत्यांची नावं त्याच्यामध्ये घेतली, तुम्ही घ्या, आम्हाला याच्यावर राजकारण करायचं नाही। 22 तारखेपर्यंत आम्ही वाट बघत राहिलो, पण दुर्दैवाचं आम्हाला कुठलाही तिथं संदेश सरकारकडनं बैठकीच्या बाबतीत आलेला नाही। 22 तारखेला अधिवेशनामध्ये गेल्यानंतर मी सही केली, तोपर्यंत सुद्धा आम्हाला कुठलाही संदेश आला नव्हता। त्यांच्या कार्यालयापर्यंत आम्ही पोहोचलो होतो, मुख्यमंत्री साहेबांच्यापर्यंत आणि महाजन साहेबांच्यापर्यंत, पण आम्हाला अजूनपर्यंत काही सांगितलं नाही। त्यामुळे आम्ही निर्णय घेतला, जर तिथं म्हणजे पंढरपूरमध्ये पवित्र भूमीमध्ये जर तिथं आंदोलन करत असू, तिथं शब्द सरकार देत असेल आणि तो शब्द सरकार पाळणार नसेल तर योग्य नाही। आता आम्ही सर्वजण या महाराष्ट्रामध्ये असणारा जो मराठवाडा हा जो भाग आहे, 8 जिल्हे येतात, पहिला जिल्हा आहे आम्ही धाराशिव तिथे घेतलेला आहे। आता तुमच्याशी मी बोलत आहे म्हणजे तुळजाभवानींचं दर्शन घेऊन आम्ही आमचा मराठवाड्याचा प्रवास त्या ठिकाणी सुरू केलेला आहे। आता हा जिल्हा घेतल्यानंतर लातूर, लातूरनंतर नांदेड, असं करत 8 जिल्हे आम्ही करणार आहोत। आणि 29 तारखेला शेतकऱ्याचा एल्गार म्हणून एक मोठी सभा आणि एक आंदोलन आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये 29 तारखेला सकाळी 10 वाजता घेणार आहोत। त्यामुळे त्या आंदोलनाला प्रतिसाद सामान्य शेतकरी मोठ्या प्रमाणात घेतील असा आम्हाला विश्वास आहे। आपण आंदोलन केलं, नेमकं तुम्हाला आश्वासन काय दिलं होतं? आम्हाला आश्वासन जे दिलं होतं ते असं होतं की ज्या मागण्या तुम्ही मागत आहात त्या योग्यच आहेत, कारण कृषी मंत्री साहेबांशी फोनवर बोललो होतो, त्यांचं मत आलं मागण्या योग्य आहेत, निर्णय घेणारे हे मुख्यमंत्री साहेब आहेत। महाजन साहेबांशी बोललो तेव्हा महाजन साहेब बोलले मागण्या योग्य दिसत आहेत, पण शेवटी निर्णय मुख्यमंत्री साहेब घेणार। त्यामुळे मीडियासमोर तिथं मुख्यमंत्री साहेबांची चर्चा महाजन साहेबांची झाली आणि असं ठरलं 22च्या आधी बैठक होणार। त्या बैठकीमध्ये त्या 2-3 अटी काढण्याचा निर्णय घेतला जाणार होता, पण दुर्दैव असं की तिथं बैठक पण नाही झाली आणि अटी जैसे थे आहेत 30 तारखेला ही योजना लागू केली जाणार आहे। त्यामुळे 29 तारखेला एक मोठं आंदोलन आम्ही छत्रपती संभाजीनगरला घेऊन अधिवेशनामध्ये लगेचच्या लगेच तुम्ही जाहीर करा अशी मागणी त्या दिवशी करणार। संभाजीनगरच्या आंदोलनाचं स्वरूप काय असणार आहे आणि किती लोक त्याच्यामध्ये? अन्नत्याग आंदोलन नसणार आहे, मोठं आंदोलन असणार आहे। त्याचं स्वरूप तुम्हाला 29 तारखेला नक्कीच तिथं जाणवेल, पण कुठेही 15-20 हजाराच्या खाली लोक नसतील असा आम्हाला विश्वास आहे। नाही 30 तारखेला ही कर्जमाफीची योजना लागू होणार आहे, त्यामुळे 29 तारखेला आम्ही हे आंदोलन तिथं घेत आहोत। आमचं म्हणणं एवढंच आहे की पंढरपूर सारख्या पवित्र भूमीमध्ये दिलेला शब्द जर सरकार पाळत नसेल तर मग अधिवेशनात जाऊन आम्हाला नुसतेच खोकले आश्वासनं तिथं मिळू शकतात। मग अधिवेशनामध्ये जाऊन सुद्धा तसा तिथं फायदा नाही। आमच्या नेत्यांनी विषय मांडला, हातूर मातूर उत्तर
हे पाटील साहेब जे आहेत आपले कोऑपरेटिव्ह मिनिस्टर त्यांनी दिलं आणि मामांनी सुद्धा जे कृषी मंत्री त्यांनी सुद्धा थातूर उत्तर दिलं, कुठेही कॉन्क्रीट उत्तर दिलं गेलं नाही. त्यामुळे एकच पर्याय राहिलेला आहे, लोक रस्त्यावर आणावे लागतील, रस्त्यावरची लढाई लढावं लागेल आणि या सरकारला गुडघ्यावर आणून तिथं दाखवावंच लागेल. कांद्यासाठी आम्ही रस्त्यावर लढलो, कांद्याच्या बाबतीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. 8 रुपये कांद्याचा भाव जो होता तो आता कुठेतरी 21-22 रुपयाला गेलेला आहे. तसंच हे आंदोलन सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरून टाकणार आहोत. काल महाविकास आघाडीची बैठक झाली, त्या बैठकीला बरेच जण पण होता, तो ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली यावर. मोदी साहेबांची प्रशंसा करत असताना ती कुठल्या दिवशी केली, ज्या दिवशी त्यांनी हे स्टेटमेंट दिलं की जर आपण सरसकट कर्जमाफी दिली तर बँकिंग व्यवस्था ही अडचणीत येईल. लगेचच दुसरा प्रश्न हा मोदी साहेबांच्या बाबतीत केला जात होता आणि मोदी साहेबांची प्रशंसा करत असताना या राज्याचे मुख्यमंत्री साहेब म्हणाले की या देशावर जे काही 210 लाख कोटीचं कर्ज झालेलं आहे, आकडा त्यांनी सांगितलं नाही, पण जो कुठलं कर्ज आहे आणि या राज्यात जे कर्ज आहे जे दुर्दैवाने आज 10 लाख कोटीवर गेलेलं आहे, आपण लगेचच एका चुटकीमध्ये मोदी साहेबांनी ठरवलं तर हे कर्ज आपण तिथं भरू शकत असू, एवढी आपल्या या देशाची राज्याची ताकद आहे. जर तुम्ही 210 लाख कोटी भरू शकत असाल, एवढी तुमची ताकद असेल, तर आमचं मत आहे की 35,000 कोटी शेतकऱ्यांना जे देय लागत आहेत ते तुम्ही लगेचच्या लगेच तिथं भरणं करा, सरसकट कर्जमाफी द्या. का ही अडचण शेतकऱ्याला आले 2019 पासून आतापर्यंत आपण जर बघितलं तर शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेल्या आहेत. सोयाबीनचा भाव नाही, कांद्याचा भाव नाही, कपाशीचा भाव नाही, फर्टिलायझरच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत, तेलाच्या किमती तिथं वाढलेल्या आहेत, खर्च वाढतोय, उत्पादकता वाढत नाही आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला जो काही शेतकऱ्याला हमीभाव मिळाला पाहिजे दुर्दैवाने तो मिळत नसल्यामुळे अडचणीत येतोय. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब शब्दाचा खेळ करतायत असं आमचं ठाम मत आहे. दादा, आपण एकीकडून भाजपसारख्या पलाढ्य पक्षाविरोधात आपण लढताय आणि धाराशिव शहराचा विचार करता ऐन विधान परिषद निवडणुकीमध्ये आपल्याच पक्षाचे नगरसेवकांनी भाजपच्या आमदाराच्या घरी जाऊन भेट दिली आणि त्याच ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला भरभरून मतदान मिळालंय आणि त्याच ठिकाणी आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान मिळालं नाही. याकडे आपण कसं पाहताय? नाही, याच्यावर नक्कीच आमचे जिल्हाध्यक्ष एक रिपोर्ट आदरणीय पवार साहेब आणि शशिकांत शिंदे साहेब जे अध्यक्ष त्यांच्यापर्यंत देतील आणि त्याच्यावर योग्य जर काही लोकांनी गद्दारी केली असेल तर नक्कीच त्यांच्या कुठली ना कुठली ती कारवाई ही केली जाईल असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. जे आंदोलन सुरू आहे त्याचा एक अहवाल दिलेला आहे, त्या अहवालात आपल्याला काय भूमिका वाटते, आपल्या पक्षाची भूमिका किंवा त्या ठिकाणी कोण दोषी आहे? आमची भूमिका हीच आहे, 2.5 हेक्टर जमीन आईच्या देवळापासून 100 ते 150 मीटरवर त्याच्यावर आरक्षण कशाचं आहे तर आरक्षण आहे पार्किंगचं. म्हणजे सामान्य लोक तिथं देवाचं दर्शन घेण्यासाठी जेव्हा येतील त्यांना पार्किंगची कुठेही काही गैरसोय होणार नाही. 5 एकर जमीन आहे म्हणजे 2.5 हेक्टर जमीन आहे आणि मग त्याच्यासाठी महाविकास आघाडीचे काही इथं असणारे स्थानिक नेते हे लढत आहेत आणि ते लढत असताना त्यांनी आंदोलन याच्या आधी केले, महिलांनी आंदोलन केलेलं आहे. आंदोलन केल्यानंतर कलेक्टर साहेबांकडनं एक अहवाल दिला गेला आहे की लगेचच्या लगेच या लोकांवर कारवाई करा. मी सीओनशी बोललो, सीओनी सांगितलं 52-53च्या अंतर्गत आम्ही कारवाई केलेली आहे, 30 दिवस द्यावे लागतील आणि लगेचच आम्ही त्यांना तिथं 420 म्हणजे अफरातफर करण्याचा गुन्हा आणि इतरही गुन्हे आणि ते अख्खं तिथं जे बांधकाम आहे ते तोडलं जाईल आणि सामान्य लोकांना ते दिलं जाईल. त्यामुळे जे सामान्य कार्यकर्ते लोकांच्या हितासाठी आणि आपली पवित्र भूमी ही सुरक्षित आणि चांगली राहिली पाहिजे यासाठी जो लढा देत आहेत त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांच्याबरोबर आम्ही आहोत आणि या लढ्यामध्ये उद्या जाऊन जर मोठं आंदोलन करायचं असेल तर आम्ही सुद्धा त्या आंदोलनामध्ये सहभागी आहोत. महाविकास आघाडीची काल बैठक झाली आणि अस्तित्व काय राहिलं महाविकासाला? 5,000 फुटाला तयार होते, मात्र शेवटचा खासदार 6वा खासदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनं तो मुलवला आणि तो बुडवला. तो कदाचित आमचं उमराजे निर्माण करेल. काय सगळ्या याच्यावरती काय प्रतिक्रिया झाली? विषय एवढाच आहे की खासदार फुटले हे आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागेल आणि खासदार काय फक्त असंच गोडीत फुटलेच असं नाही, त्यांनी सुद्धा बऱ्याच काही गोष्टी वधवून घेतलेल्या आहेत. त्यातलाच एका व्यक्तीकडनं आम्हाला जे कळलेलं आहे, आता तुम्हालाही माहिती आहे आमचे सोर्सेस आहेत, अजितदादांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही आमचे सोर्सेस बघितलेले आहेत. 60 कोटीपासून ते 90 कोटीपर्यंत कॅशमध्ये निधी हा प्रत्येक खासदारांना तिथं दिला गेला असं आम्हाला काही प्रमाणात कळलेलं आहे आणि प्रत्येक वर्षी
250 कोटी विकास निधी दिला जाईल आणि त्या विकास निधीतून 15 ते जे काही टक्केवारी हे कॉन्ट्रॅक्टरकडनं घेतली जाईल त्यातून तो निधी मिळणार आहे. त्यामुळे हे सगळे जे नेते गेले ते पैशासाठी गेलेले आहेत, बाकी दुसरं कुठलंही कारण नाही. याच्यात दुसरं जर आपण बघितलं तर महाराष्ट्र भाजप आणि केंद्र भाजप याच्यात एक वाद आपल्याला दिसतोय. एकनाथ शिंदे साहेबांना कुठेतरी पाठिंबा हा केंद्रीय भाजपकडनं आहे, राज्यातला भाजपकडनं नाहीये. कारण एकनाथ शिंदे साहेबांची ताकद ही पूर्णपणे कमी करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र भाजपकडनं देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं आतापर्यंत केलेला आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी फोन केला नाही केला हे मला माहीत नाही, पण जे समीकरण आपण बघतोय त्याच्यामध्ये पूर्णपणे एकनाथ शिंदे साहेबांनी आर्थिक बळ लावल्यामुळेच हा शेवटचा खासदार तिथं कुठला असावा असं आमचं मत आहे. कारण शेवटी या पवित्र भूमीमध्ये तुळजा आईचं आपण दर्शन घेऊन वर्षभर प्रेरणा असते आपल्याला लढायची आणि त्या आईची शपथ घेऊन जर काही लोक आज फुटत असतील, विचार बदलत असतील तर हे लोकांना पटणारं नाही. आणि जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन होतं त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल, जेव्हा महाविकास आघाडी एकत्रित होती तेव्हा इथले खासदार लाखोच्या लीडनी निवडून आले. पण जेव्हा महाविकास आघाडी इथे एकत्रित नव्हती तेव्हा त्यांच्या पक्षाला 3ऱ्या नंबरला जावं लागलं. त्याच्याबरोबर आपण जर बघितलं असेल तर भूमिका बदलल्यानंतर इथली लोक योग्य ती भूमिका घेतील असा आम्हाला सगळे विश्वास आहे. आणि या जिल्ह्यात राजकारण 2 भावाचं राजकारण आजपर्यंत आहे. तू मार मी रडतो, मी मारतो तू रड, अशा पद्धतीने दोन कुटुंबांनी इथलं राजकारण हे आजपर्यंत रंगवलेलं आहे. पण आता लोकांना कळलेलं आहे की या 2 परिवारातल्या राजकारणाच्या नादात हे परिवार मोठे झाले, पण हा जिल्हा मात्र गरीब राहिलेला आहे. त्यामुळे येत्या 29 मध्ये नक्कीच लोक सामान्य परिवारातल्या उमेदवाराला ताकद देतील असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. असं म्हणायचं वेळेत पण सर्व तऱ्हेची चर्चा आहे. 12 डिसेंबरपर्यंत 5 या कुटुंबाच्या बाहेर जाऊन लोकांना निवडून द्यावं लागेल तरच या भागातला विकास कुठे ना कुठे त्या ठिकाणी होईल. तर शेवटी कसं असतं, एखादा प्रस्थापित कुटुंबातल्या व्यक्तीला निवडणूक लढत असताना पुढचा आपला जो काही विरोधक आहे तोच राहावा, तिसरा कोणी येऊ नये. तिसरा आला तर हा ते 2 परिवार एकत्रित येऊन तिसऱ्याची वाट लावलेली आपण सगळ्यांनी तिथं बघितले. त्यामुळे ह्या संस्था असतात, त्यांचे कारखाने असतात, याच्यातून त्यांचं घर तिथं चालतं आणि त्यामुळेच कुठेतरी ही दुटप्पी भूमिका तिथं घेतली जाते. जेव्हा सामान्य लोकांना इथून लोक आणि आमची सुद्धा जबाबदारी येत्या काळामध्ये लोकसभेसाठी सुद्धा आणि विधानसभेसाठी सुद्धा चांगले चेहरे, प्रामाणिक चेहरे, सामान्य परिवारातले चेहरे, नाहीतर कर्तृत्व असणारे, नाहीतर विचारावर राहणारे चेहरे हे दिले तरच लोक निवडून देतील असं आम्हाला वाटतं. ऑपरेशन टायगर नंतर ऑपरेशन तुतारीची चर्चा आहे, तुमच्या वतीने काय खबरदारी घेतली जाते? काय नाही, फक्त चर्चा असणारे कुणी तिथं जाणार नाही, चर्चा होत राहणार. एसपीची सुद्धा चर्चा उत्तर प्रदेशमध्ये झाली, तसं कुठेही काय होणार नाही. कुठे ना कुठेतरी भाजप केविलवाना प्रयत्न करत आहे. त्यांना माहिती आहे 29 मध्ये ते निवडून येणार नाही लोकसभेला, म्हणून खासदार म्हणून डिलिमिटेशन आपण करायचं आणि कसं तरी निवडून यायचं, हा केविलवाना प्रयत्न भाजपकडनं होतोय. त्यांना अजून 40 खासदारांची जरूरत आहे, ते खासदार त्यांना मिळतील असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळे ऑपरेशन टायगर म्हणू नका, ऑपरेशन बाजार म्हणता येईल. कारण का विचाराचा बाजार झालाय तिथं, पक्षाचा बाजार झालाय, नेत्यांचा बाजार झालाय आणि हे लोक फक्त पैशासाठी कुठलीच, बाकी दुसरं कुठले काम. 12 डिसेंबरपर्यंत 5 बैठक झाली. आपल्यासह 16 आमदार करावं, आपल्याही अनुपस्थितीची चर्चा माध्यमात रंगली. काय कारण माध्यमातली रंगली होती का नव्हती मला माहित नाही, पण आज इथं या सरकारच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. त्यामुळे लोकांना म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला माहिती आहे की आज मराठवाड्यात मी का फिरतो आणि 29ला मी काय करणार आहे. राहिला प्रश्न इतर नेत्यांचा, त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करूनच ते तिथं नव्हते आणि या बाबतीत आमच्या पक्षातून सुप्रियाताईंनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामुळे याच्यात अजून स्पष्टीकरण द्यायचं कारण नाही. एकजुटीबद्दल खंत व्यक्त केली उद्धव ठाकरे की मवियामध्ये एकजूट नाही आणि पुढच्या काळामध्ये आंदोलन सगळे एकत्र करावी लागतील. तुमच्या आंदोलनामध्ये त्यांना तुम्ही सहभागी घेणार आहे? राऊत साहेबांशी आमचं बोलणं झालेलं आहे, काँग्रेसशी पण बोलणं झालेलं आहे. 29 तारखेला उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातून नक्कीच तिथं कुणी ना कुणीतरी येईल. त्यांचाही नियोजित दौरा असल्यामुळे त्यांना तिथं शिर्डीला जायचं आहे 29 तारखेला, पण त्यांचा एक कुठला तरी नेता येईल, काँग्रेसचा नेता येईल. त्यामुळे आमच्यात एकजूट नक्कीच राहील.
हा विरोधी पक्षाच्या बाबतीत लोकांच्या बाजूने लढत असताना अधिवेशनामध्ये कुठेतरी एकजूट कमी वाटतेय, ती मात्र आमच्या येणाऱ्या काळामध्ये आमचे सर्व नेते एकत्रित बसून ती एकजूट नक्कीच आपल्याला दिसेल आणि अधिवेशनामध्ये सुद्धा आक्रमक पद्धतीने लोकांची बाजू आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे तिथं मांडू. महाविकास आघाडीच्या बैठकीला अनेक आमदार गैरहजर होते. आपण विचारलाय या सर्व गोष्टीकडे तुम्ही कसं पाहताय? काय उपाययोजना आहेत? काय काही प्रमाणात आमचे जे कुठले पदाधिकारी होते जे आज आमच्यात नाही त्यांच्याबद्दलची चर्चा लोकांमध्ये नकारात्मक होती. पण आता जे आमचे जिल्हा अध्यक्ष असतील आणि आता नवीन कार्यकारिणी आम्ही जिथे येत आहोत त्याच्याबद्दल कुठेही तशी नकारात्मक चर्चा आम्ही ऐकलेली नाही. तुम्ही जर बघितलं असेल की आमच्या जिल्हा अध्यक्षांना पाटील भाऊंना आम्ही संधी देऊन काहीच दिवस झाले होते तरीसुद्धा नगरपालिकेची लढाई इथं चुरशीशी झाली आणि लोकांना वाटत होतं आमचा पक्ष संपला जाईल. तिथं आमचे 8 उमेदवार हे निवडून आलेले आहेत. त्यामुळे याच्यापुढं अजून ताकदीने आम्ही तिथे लढू. त्यामुळे बी टीम आमच्या पक्षात कुणी राहणार नाही याची दक्षता नक्कीच येत्या काळामध्ये आम्ही घेऊ. 6 खासदार जे त्यांना विकास करायचा काय वाटतं? एक तर 85 कोटी ते 90 कोटी मिळाल्यामुळे त्यांचा घराचा विकास झाला, त्यांचा परिवाराचा विकास झाला. जे काही कुठल्या केसेस असतील त्या केसेसच्या बाबतीत सुद्धा त्यांना मदत केली जाईल असं बोललं जातं. राहिला प्रश्न विकास निधी 250 कोटी देतील असं सांगितलं आहे. पण एक तुम्हाला सांगतो सत्तेत असणाऱ्या आमदारांना सुद्धा दुर्दैवाने पैसे मिळत नाही. त्यामुळे डिलिमिटेशनचा कायदा पास करण्याचा केविलवाना प्रयत्न भाजपकडनं केला जाईल. तोपर्यंतच यांचं महत्त्व राहील. एकदा तो कायदा पास झाला जो होणार नाही असं मला वाटतं. जर झाला तर यांना कुठं साईडला टाकलं जाईल हे बघा. तुम्ही बघा काही लोकांचे बॉडी लँग्वेज जेव्हा ते आपल्याकडे होते स्वाभिमानी पक्षांकडे होते तेव्हा एकदम हिरोसारखे काही नेते आपल्याला स्टेजवर दिसायचे. पण आता प्रवेश ज्या ज्या लोकांचा झाला ते मात्र गप्प भाजपमध्ये गेल्यानंतर गप्पच राहावं लागतं. नाहीतर मित्र पक्षाकडे शिंदे गटाकडे गेल्यानंतर गप्पच राहावं लागतं. हे कुठे ते पहिल्याच दिवशी प्रवेश जेव्हा झाला हे आपण सगळ्यांनी तिथं बघितलेलं आहे. त्यामुळे हिरोगिरी ही लोकांच्या ताकदीवर होती, महाविकास आघाडीमध्ये होती. ती मात्र सत्तेत एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष असो अजितदादांचा पक्ष असो नाही तर भाजप असो तिथे हिरोगिरी चालत नाही. तिथं आदेश दिला जातो, आदेश हा ऐकावा लागतो. अशी महायुतीची परिस्थिती आहे. आता राजकीय विषय वेगळे असले तरी कोरोनाच्या त्या काळात जो निकाल आलेला आहे त्या निकालानंतर 20 वर्ष निकाल मारेकरी कोण आहे ते अद्याप स्पष्ट झाले नाही. राकेश माने त्याचं नाव येतं त्याच्यावर जबाबदारी विषय असाच आहे. एकतर मी जे ऐकलेलं आहे काही खासदारांनी असंही वक्तव्य केलं होतं की काही निर्णय जे कोर्टामध्ये प्रलंबित आहेत ते निर्णय कुठेतरी सकारात्मक पॉझिटिव्ह लागावेत नाहीतर त्याच्यात न्याय मिळावं यासाठी सुद्धा मी निर्णय घेतला. पण निर्णय घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय झालं हे आपण सगळ्यांनी तिथं बघितलेलं आहे. विषय एवढाच आहे की न्याय प्रणालीचा वापर नाहीतर त्यांच्याबद्दल तुम्ही अपमानजनक जर बोलत असाल ते योग्य नाही. आणि खरंच न्यायव्यवस्था अशा पद्धतीने राजकीय घोडाबोडीमध्ये सुद्धा जर सहभाग घेतात सगळेच नाही पण काही हे सुद्धा सामान्य लोकांसाठी घातक आहे. पण मग अशा पद्धतीने तिथं जर न्यायप्रणालीचा वापर केला जात असेल दबाव तंत्र करण्यासाठी तर हा लोकशाहीसाठी योग्य नाही. बघा स्पष्ट नाही झालं हे मला वाटतं. खरं तर आपण कुठेतरी लढत असताना सुप्रीम कोर्टाला निर्णय देण्यात आपल्याला खूप हस्तक्षेप करता येत नाही. पण एखाद्याने न्याय मिळण्यासाठी एक वेगळी तपास यंत्रणा तिथं स्थापन करण्यात यावी, एक वेगळे अधिकारी त्याच्यामध्ये ठेवण्यात यावे. 20 वर्ष लागला नसेल तर परत एकदा ती केस ओपन करावी, त्याच्यात परत खोलात जाऊन लक्ष देऊन काम केलं जावं अशी कदाचित भूमिका काही लोकांनी मांडू शकले असते पण ती मांडली नाही आजपर्यंत असं मला जाणवलं. सीबीआय CID हे सांगकामी लोक आहेत, हे काय होणार नाही. याच्यात ज्युडिशियल एन्क्वायरी जर आपल्याला करता येत असेल तर ज्युडिशियल एन्क्वायरी तुम्ही करू शकता. एक चांगला जज जो आज सेवेत नाही पण त्यांचं नाव चांगल्या दृष्टिकोनातून घेतलं जातं त्यांना जर जबाबदारी दिली तर मला विश्वास आहे हे CBIला सुद्धा सांगू शकतात, CIDला सांगू शकतात, पोलीस यंत्रणा सांगू शकतात, माजी अधिकारी जे कोणी असतील त्यांना सुद्धा ते बोलू शकतात. एवढी ताकद ही ज्युडिशियल एन्क्वायरीमध्ये असते. अजितदादांच्या बाबतीत आपण जर बघितलं तर अन्यायकारक तपास हा दादांच्या बाबतीत सुद्धा चालू आहे. उद्या जाऊन असाच तपास लोक विसरले पाहिजेत अशी कदाचित सत्ताधाऱ्यांची भूमिका असावी. पण आम्ही आहोत, आम्ही कुठेही तो तपास दुसऱ्या दिशेने जाईल हे होऊन देणार नाही.
योग्य दिशेने अजितदादांचा तपास सुद्धा जाईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो. तुळजापूरमध्ये 1700 कोटी रुपये विकास आराखड्यासाठी आहे. धाराशिवला 140 कोटी रुपये विकासासाठी आहे. कसलंही काम दिसत नाही. हे वर्षभर फक्त वल्गना केले जातात. त्याच्यावर काय म्हणाल? एकतर महाकुंभ हा नाशिकमध्ये होतो. महाकुंभ ज्या नाशिकमध्ये होत आहे तिथं 2200 कोटीची कामं PWDकडनं देण्यात आली. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार हा 550 कोटीचा झाला असं आम्हाला कळतं. MSIDC जे आहे तिथून सुद्धा 600-700 कोटीचा भ्रष्टाचार झाला. म्हणजे आपण महाकुंभला अतिशय पवित्र समजतो आणि ते पवित्र आहेच, पण हे राजकीय नेते त्याच्यामध्ये सुद्धा मलिदा खातात. असंच काहीतरी तुम्हाला माहीत असेल, पवित्र ठिकाण म्हणजे अयोध्या, ज्या मंदिरासाठी तुम्ही मी सुद्धा सगळ्यांनी आपल्या परिवाराकडनं सेवा म्हणून तिथं आर्थिक एक सेवा केली आहे, तिथं सुद्धा हजारो कोटीचा भ्रष्टाचार झाला असं आपल्याला कळतं. मध्य प्रदेशमध्ये उज्जैनच्या जवळ नेत्यांनी जमिनी घेतल्या का तिथे एक विकास प्रकल्प येतोय, त्या पवित्र भूमीमध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाला. त्यामुळे पंढरपूरमध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाला नाही असं होणार नाही. त्याच्यामध्ये सुद्धा 100% भ्रष्टाचार झाला असावा, त्याबद्दलचे कागद आमच्याकडे येत आहेत. आणि तशीच कदाचित परिस्थिती ही आपल्या तुळजापूरमध्ये सुद्धा असावी. पण आपण जर विकास बघत असताना अशा पद्धतीचा भेदभाव होऊ नये. 1700 कोटी तिथं दिले जातात आणि इथं 150 असं होऊ नये. इथं सुद्धा मला असं वाटतं की 1000 कोटीच्या आसपास निधी हा लागू शकतो, पण तो का नाही दिला गेला हे बघावं लागेल. आणि निधी देत असताना, कामं होत असताना त्याच्यावर भ्रष्टाचार होतोय का याचा सुद्धा तपास होणं महत्वाचं आहे. फुटणाऱ्या खासदाराला पडवून काढा, त्याचं नेतृत्व शरद पवार. तुमचं काय म्हणणं आहे? इलेक्शन होऊ द्या, लोकल घडवून काढतील का नाही हे तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे नक्कीच लोकसभा इलेक्शन, विधानसभा इलेक्शन हे बघण्यासारखं त्या ठिकाणी असणार. धन्यवाद.